परतूत और घनसावंगी पुलिस थानों की सीमा की बिजली संयंत्रों के केबल तार चोरी का मामला उजागर हुआ है। स्थानीय अपराध शाखा के आदेश पर कार्रवाई करते हुए पुलिस ने 2 लोगों को हिरासत में लिया है। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल के आदेश पर स्थानीय अपराध शाखा ने पुलिस की मदद से इन अपराधियों का पर्दाफाश किया है। 15 जनवरी को मिली गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस ने 23 और 19 साल के 2 आरोपियों को गिरफ्तार किया। दोनों ने मिलकर सोलर प्लांट के केबल तार चोरी की थी। पूछताछ में दोनों आरोपियों ने अपना गुन्हा कबूल किया है। पुलिस मामले की आगे की जांच में जुटी है। मागील काही दिवसापासून पोलीस ठाणे परतूर हद्दीत, घनसावंगी हद्दीत तसेच अंबड हद्दीत जे टाटा सोलार प्लांट आहे त्या सोलार प्लांटचे केबल वारंवार केबल चोरी होत होती आणि त्यामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊन फटका बसत होता, कंपनीचं नुकसान होत होतं आणि या वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रतिबंध बसावा यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री माननीय आयुष नौपानी सर, एसडीपीओ परतूर श्री चौरे सर व एसडीपीओ अंबड श्री खांबे सर एलसीबीला सूचना दिल्या की सदरचे गुन्हे रोखण्यासाठी व आरोपीचा शोध घेण्यासाठीच्या सूचना दिल्यावरून दिनांक 15/1/25 रोजी एलसीबीच्या टीमला यश आलं आणि गुन्ह्यातील आरोपी खोब्र्या शिवाजी काळे वय 23 वर्ष राहणार पाडळी तालुका परतूर जिल्हा जालना, तसेच रंगा सुरेश पवार वय 19 वर्ष राहणार आनंदवाडी रोड परतूर तालुका जालना तालुका परतूर जिल्हा जालना यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आलं आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांनी घनसावंगीतील 3 आणि परतूरचे 6 गुन्हे असे एकूण 9 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच सदरील जो मुद्देमाल होता, चोरीतून मिळवलेला मुद्देमाल, तो मुद्देमाल कुठे विकला त्यांची नावे सांगितलेली आहे। सदरील आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। त्यांची पोलीस कोठडी सुरू आहे आणि ज्यांना मुद्देमाल विकला त्यांच्याकडून मुद्देमाल रिकव्हर करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन कडून सुरू आहे। एकूण 2 आरोपी अटक केलेले आहे, इतर आरोपी फरार आहेत, त्यांची नावे त्यांनी सांगितलेली आहे।